पितृपक्ष सुरू आहे आणि आपण आता नवरात्रीच्या उत्सवाची तयारी सगळ्यांनी सुरू केलेली आहे। कोणी आपल्या घरातील स्वच्छता करत असतं, केरकचरा काढत असतं किंवा नवनवीन वस्तू बनवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपण या नवरात्रीच्या दिवसांमध्ये म्हणा किंवा येणाऱ्या दिवाळीच्या सणांसाठी बरीचशी खरेदी करतो, काही ना काही आपण करत असतो। ज्या जुन्या वस्तू आहेत त्या आपण नवीन करत असतो, असं बरंचसं काही आपल्या रोजच्या रुटीनमध्ये आपण बदल करतो। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। रामकृष्ण हरी माऊली। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी चौरंग कशा प्रकारे बनवलेले आहे। त्याचबरोबर मी टेरेसवर आली होती, तर गार्डनमध्ये म्हटलं चला आता मी माशांसाठी काही खाण्यासाठी आणलेले होते, तर ती वस्तू आज टाकलेली आहे। ज्यावेळेस पूर्ण स्वच्छता झाली टेरेसची, त्याच्यानंतरच मी माशांना खाण्यासाठी त्यांचं हे अन्न टाकलेलं आहे। कारण बऱ्याचदा दिवस झाले संपून गेलेलं होतं आणि मी थोडी पोळी वगैरे घेऊन यायची आणि ती टाकायची, परंतु त्यांचं हे खाद्य आहे ते त्यांना आवडीचं असतं आणि आपण अधूनमधून त्यांना अशा प्रकारे टाकलं तर माशांची वाढ म्हणा किंवा मासे अनेक होतात, भरपूर मासे होतात। तर तुम्ही बघू शकता ते एक एक दाणे आपल्या तोंडामध्ये घेऊन पळत असतात। तर अशा प्रकारे ते आहे। खरं तर हे जे खाण्यासाठी मी टाकलेलं आहे, तर हे फिश टँकमधील जी मासे असतात ना त्यांच्यासाठी आणतात आणि म्हटलं चला आपण सुद्धा अशा प्रकारे यांना टाकूया, कारण बरेच दिवस झाले टाकलेलं नव्हतं। तर सकाळची अशा प्रकारची नित्य कामं झालेली आहे। त्यानंतर आज म्हटलं चला आपल्याला डेकोरेट करण्यासाठी बुके बनवायचं आहे। तर खरंच आपल्याला फुलं म्हणा, झाडांची पानं म्हणा सगळ्यांनाच आवडतात आणि आपण ज्यावेळेस बाजारामध्ये जातो आणि तिथे गेल्यानंतर बरेचशी फुलं पानं असं खरेदी करत असतो। काही वेळेस मनासारखी आपल्याला फुलं वगैरे मिळत नसतात, तर आपण अशा वेळेस जर काही छोटी मोठी झाडं जी आहेत आपल्या गार्डनमध्ये लावली तर ते आपल्याला सहज उपलब्ध होतात। तर तसंच काही माझ्या गार्डनमध्ये सुद्धा आहे। तर बघू शकता सुंदर दिसणारी पिवळ्या रंगाची बारीक बारीक ही फुलं, डोलवणारी यांची पानं किती सुंदर दिसतात ना। ज्यावेळेस आपण हे बुकेमध्ये याची फांदी तोडून टाकतो तर त्या बुकेचं सौंदर्यसुद्धा वाढवत असतं। तर आपल्या गार्डनमध्ये जागा असेल तर प्रत्येक गोष्टीचं आपण समावेश केला पाहिजे। तर याची जी लागवड आहे मी दरवर्षी करत असते, उपटून नवीन प्रकारे लावते आणि त्यानंतरच आपल्याला अशा प्रकारे फुलं बघायला मिळतात। आणि आहे ना खरंच सुंदर ही डोलवणारी फुलं। तर हे माझं आवडीचं फूल आहे माझ्या गार्डनमधील। तुम्हाला वाटत असेल की ह्या ताई आपल्याला नेहमी यांचं गार्डन का दाखवतात, फुलं का दाखवतात, तर त्याचं एक कारण आहे की नवीन सबस्क्रायबर असतात किंवा नवीन जे व्हिडिओज बघतात त्यांनासुद्धा समजलं पाहिजे या बऱ्याचशा गोष्टी। कारण प्रत्येकजण आपल्या अंगणामध्ये, गार्डनमध्ये, बाल्कनीमध्ये एकतरी झाड लावणं खूप आवश्यक आहे आणि अशी बरीचशी झाडं आहेत ती सहज आपण लावू शकतो। तर या ठिकाणी बाजरीचा कणीस बघितला असेल, त्याच्यानंतर हळदीची जी पानं आहेत, तर मला आज ही पानंसुद्धा तोडायची आहेत। तर जे काही मी देवघराजवळ आज अन्नपूर्णा मातेची पूजा करणार आहे आणि अन्नपूर्णा मातेची पूजा करण्यासाठी मला अशी बरीचशी फुलं पानं हवी आहेत आणि खरं तेच तोडण्यासाठी मी वरती आली होती। तर म्हटलं काही फुलंसुद्धा घेऊ आपण आता झाडांवरील। तर अशा प्रकारचं सुंदरसं हे माझं गार्डन आहे। छोटं आहे, 250-300 कुंड्या आहेत आणि प्रत्येक झाडांना तुम्हाला एकतरी फूल बघायला मिळेल, असं हे माझं गार्डन आहे। तर आपण प्रत्येक आठवड्यामध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा करत असतो किंवा रोजचं रुटीन म्हणा आपलं जे असतं, तर आपण ते रोजची कामं झाल्यानंतर काही ना काही बनवत असतो। तर असंच म्हटलं पूजाविधी झाली आणि खरं तर मला पूजाविधी करायच्या आधी ही वस्तू बनवायची होती, पण तुम्हाला माहिती आहे ना वेळ आपल्याला पुरत नसतो। आपण दिवसभरामध्ये जी कामं करतो आणि त्यानंतर आपण एखादी वस्तू बनवायला घेतली की कोणीतरी येणार किंवा आपल्याला कुठेतरी जावं लागणार, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात आणि त्यामुळेच काय होतं आपण जे ठरवलेलं काम आहे ते वेळेवर होत नाही। तर चला आता बघूया मी पूजा कशा प्रकारे करणार आहे आणि जे काही चौरंग आहे ना तर ते कशा प्रकारे बनवलेलं आहे। त्याआधी बघूया मी फ्लोटिंगमधील फुलं आणि पानं कशा प्रकारे बदलवत असते। तर हे जी पाण्यामधील फुलं आहेत ते चेंज करून झालेली आहे आणि आज जी कटिंग केलेली आहेत ना बुकेमध्ये ठेवण्यासाठी, तर अशा प्रकारची जी पानं फुलं घेतलेली आहेत आणि अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे देवघरामध्ये, तर या ठिकाणीच मी हे ठेवणार आहे। कारण अशा प्रकारचं फ्लॉवर पॉट आपण विकत घेऊ शकत नाही
बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात ना, आपल्या घरातील वस्तूंमुळे सुद्धा आपण त्या सुंदर बनवू शकतो. तर आज अन्नपूर्णा मातेची पूजा मी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. म्हणजे आज काय केलेलं आहे, जो भाजीपाला तोडला ना, कारलं आणि चवळीच्या शेंगा, तर त्यासुद्धा पूजेमध्ये ठेवलेल्या आहेत. म्हटलं चला आता आपल्या गार्डनमध्ये थोडाफार भाजीपाला निघतो ना, तर पहिले अन्नपूर्णा मातेला आपण अर्पण करूया आणि त्यानंतर त्याचा स्वयंपाकामध्ये उपयोग करूया. तर अन्नपूर्णा मातेची मी पूजा केली, तर ते सुद्धा देवघर मी स्वतः बनवलेला आहे आणि तो कलशसुद्धा मी बनवलेला आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या मी घरीच बनवलेल्या आहेत. आपण कसं आहे, आपल्या वेळात वेळ काढून आपल्या रोजच्या टायमातून आपण अशा बऱ्याचशा गोष्टी खरंच शिकल्या पाहिजे किंवा बनवल्या पाहिजे. हा मिळणारा आनंद काही वेगळाच असतो. आणि आपण विकत तर आणतो बऱ्याचशा गोष्टी, परंतु बनवल्यामुळे काय होतं, आणखी सौंदर्य वाढत असतं. आपण जी हजाराची वस्तू विकत घेतो ना, त्यामध्ये आपल्याला घरामध्ये बऱ्याचशा गोष्टी तेवढ्या पैशामध्ये बनू शकतात आणि तो मिळणारा आनंदसुद्धा काही वेगळाच असतो. तर असंच मी नेहमी करत असते. आणि आज अन्नपूर्णा मातेसाठी खीरसुद्धा बनवलेली आहे. तर ज्यावेळेस आपण पूजा करतो किंवा ना तुम्ही केली जरी नाही शुक्रवारी, तर तुम्ही शिरा म्हणा किंवा तांदळाची खीर म्हणा, गव्हाची खीर किंवा शेवयांची खीर अशा वस्तू नक्कीच बनवत चला. सकाळ झाली म्हणजे आपली नित्यकर्म असतात आणि अशा प्रकारे गॅसचं पूजनसुद्धा आपण आपल्या घरामध्ये नित्यनियमाने केलं पाहिजे. तुम्ही बघत असाल की नेहमी मी अशा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये अन्नपूर्णा मातेची गॅसची पूजा ही करत असते. तर आता पूजा तर झाली, चला आता आपण मेन टॉपिक बघूया की आज आपल्याला काय बघायचं आहे. तर चौरंग आणि पाट हे मी काही दिवसांपूर्वी आणलेले होते आणि याच्यावर मी सुद्धा पूजेची मांडणी केलेली आहे. पण मला ते आवडायचं नाही. त्यावेळेस म्हटलं चला आता याला आपण डेकोरेट करूया. तर विचार करत होती, म्हटलं चला आपल्याकडे कापड तर वेल्वेटचं मी आणलेलंच आहे, तर त्याचा उपयोग करूया. तर मेन कापड वेल्वेटचं घेतलेलं आहे, फेविकॉल, फेविबॉन्ड घेतलेला आहे, कैची आणि टेप आणि हे पाट आणि चौरंग. तर अशा प्रकारे साहित्य घेतलं. मेन जो कापड आहे ते 15 बाय 15चं मी कटिंग करून घेतलं, कारण चौकोन माझा तेवढंच होतं. म्हणजे चौरंग जो आहे तो त्या साईजमध्ये होता. त्याच्यामध्ये फोम टाकलेला आहे, स्पंज अशा प्रकारे, आणि वरची जी बाजू आहे ती पूर्ण अशा प्रकारे स्टिक करून घेतलेली आहे. तर मी फेविकॉल का वापरलं नाही यामध्ये, कारण आपल्याला जर हे लवकर चिपकायचं असेल तर अशा प्रकारे आपण फेविबॉन्ड वापरूनच लगेच स्टिक करू शकतो. आणि फेविकॉल जर वापरला तर बराचसा वेळ लागतो आणि ते एवढं बरोबर लवकर होत नाही. तर वेळ कमी जर असेल तर आपण अशा प्रकारे फेविबॉन्डचा वापर केला पाहिजे. पण हे सुद्धा करत असताना खूप काळजी घ्यावी लागते. आपल्या हातांना जरी लागलं तर हे लवकर निघत नाही. आपली बोटं ही खरबडीत होतात. तर ही एक काळजी खूप घ्यावीच लागते खरं तर. तर माझा हा पहिला ट्यूब जो आहे तो पूर्ण चौरंगाला लागला आणि संपलेला होता. तर मी मार्केटला गेली आणि परत दुसरे घेऊन आलेली आहे. कारण फेविकॉलने ज्यावेळेस मी करून बघितलं ना, त्यावेळेस ते एवढं स्टिक झालं नाही व्यवस्थित. तर अशा प्रकारे वरच्या बाजूला मी लाल कलर वापरलेला आहे आणि खालच्या याला ऑरेंज कलरचं वापरलेलं आहे आणि पूर्ण याला मी अशा प्रकारे कपडा फेविबॉन्डने स्टिक करून घेतलेला आहे. तर हे फेविबॉन्ड जे आहे ते फेविस्टिक सारखंच असतं. त्याच्यानंतर लेस अशा प्रकारे कट करून घेतली आणि पायांना अशा प्रकारे लावलेली आहे. तर तयार झालेला आहे अशा प्रकारे लेस वगैरे लावून. तर वरच्या बाजूला जी आहे ती ब्रॉड लेस होती, तिचा वापर मी केलेला आहे. आता ही जी लेस आहे याला बारीक बारीक टिकली आहे आणि थोडी लेस ही कडक होती. तर फेविकॉलने ही इझिली लवकर स्टिक झाली नसती, त्याकरिताच मी फेविबॉन्डचा वापर इथे केलेला आहे. तर ही ब्रॉड आहे आणि मार्केटला जर गेलं तर 40 आणि 50 रुपये मीटरप्रमाणे आपल्याला मिळते. पण ही पूर्ण मी 9 मीटरची 350 रुपयाला आणलेली होती. तर मी अशा प्रकारे दुसरी लेससुद्धा इथे लावलेली आहे. तर बघू शकता ही लेस अशा प्रकारची आहे. तर ही सुद्धा मी बऱ्याच दिवसांपूर्वी आणून ठेवलेली होती. तर मी असं नाही की आत्ताच आणायचं आणि करायचं, मी आधीच आणून ठेवते. नंतर हे पॅचेस जे आहेत त्या ठिकाणी लावायचे आहे चौरंगच्या मध्ये सेंटरला. तर इथे लावून झालेले आहे, बघू शकता. आपला हा चौरंग रेडी झालेला आहे. आता चला पाट बनवूया. पाटाला सुद्धा मी तशीच प्रोसिजर केलेली आहे. वरती फोम सीट टाकून त्याच्यावर मी कपडा चिपकून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ही बघू शकता. तर ही फेविकॉलने लावली त्यावेळेस लवकर स्टिक होत नव्हती. त्यानंतर मी मार्केटमध्ये जाऊन आणला फेविबॉन्ड आणि अशा प्रकारे तिथे स्टिक केलेला आहे. त्याच्यानंतर लटकन लावण्याचा मी विचार केला. म्हटलं आपण या चौरंगला साईडनी लटकन लावले तर अधिक हा सुंदर होणार. तर मी तिथे लटकन लावले. पुढे आपण बघूच.
त्याच्यानंतर हा एक पार्ट फार जुना होता, फार पूर्वीचा होता, तर याला मी पेपर लावला होता. अशा प्रकारे मी डेकोरेट करतच राहायची. पण आता म्हटलं चला आपण यालासुद्धा आहे आपल्याकडे कापड तर लावूया. तर अशा प्रकारे कापड घेतलं आणि तो सुद्धा रेडी झालेला आहे. तर आपण अशा प्रकारचं चौरंग असेल त्याच्यावर पोथी ठेवून आपण पोथीसुद्धा वाचू शकतो, किंवा एखादी तुम्ही उरली म्हणा तीसुद्धा ठेवू शकता, किंवा एखादी मूर्ती किंवा छोटंसं बाऊलमध्ये फुलं असेल तर ते फुलं, किंवा बाळकृष्ण भगवानांची मूर्ती, आपण असं एक नाही तर अनेक प्रकारे आपण ह्या डेकोरेट केलेल्या वस्तू वापरू शकतो. पूजेमध्ये दिसायला अगदी सुंदर दिसतात. मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला ह्या मिळणार आहे. तर बघा ते छोटं पार्ट्स 3 नंबरचं होतं ते किती सुंदर झालेलं आहे ना. तर खरं सगळं काही हे लेसवर असतं. लाल कलरवर अशा प्रकारे लेस अगदी उठून दिसतात. तर यावर मी स्वस्तिक केलेलं आहे आणि बघू शकता 3 प्रकारच्या लेस वापरलेले आहेत मी या छोट्याशा पाटावर. आणि हा 2 नंबरचा पार्ट आहे, याला 2 प्रकारच्या वापरलेल्या आहेत. खालच्या बाजूनी रेड आणि गोल्डन अशा प्रकारची लेस लावलेली आहे पूर्ण बाजूनी. खरं मला दाखवायला एवढं जमलं नाही हे. आणि अशा प्रकारे तिन्ही वस्तू रेडी झालेल्या आहेत. तुम्हाला जर असे छान छान आणि कलरफुल व्हिडिओज जर बघायचे असतील किंवा वस्तू बघायच्या असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच येणारे जे व्हिडिओ आहे ते लवकर बघता येतील. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा. आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. ओम नमो भगवते वासुदेवाय.